नमस्कार मंडळी, कुक विथ चिमामध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत। तर आज आपण छोलेची रेसिपी बघणार आहेत। ही रेसिपी एकदम सोपी कमी वेळात बनणारी आहे। याची कन्सिस्टन्सी जरी तुम्ही बघितली तर ती एकदम परफेक्ट आहे। तर रेसिपी पूर्ण बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करू। तर सगळ्यात आधी कुकर घ्यायचे, त्यामध्ये 1 कप भिजवलेले छोले म्हणजेच काबुली चणे आपण ह्यात टाकणार आहेत। त्यासोबतच आपण ह्यात चहा पावडरचं पाणी पण घेणार आहे। त्यासाठी 1 ग्लास पाण्यामध्ये आपण 1 चमचा चहा पावडर टाकून चांगली उकळून घ्यायची आणि ते पाणी आपण छोले उकडण्यासाठी घेणार आहेत। ह्या पाण्याचा वापर केल्यामुळे छोल्यांना एक सुरेख रंग येतो आणि चवही आपल्यातून लागते। त्यानंतर आपण ह्यामध्ये ग्लासभर पाणी, काही खडे मसाले, चमचाभर नमक आणि 1 बटाटा आपण ह्यामध्ये उकडायला टाकणार आहेत। तर बटाटा टाकण्याचं कारण हे की ह्यामुळे आपल्याला चांगली कन्सिस्टन्सी मिळणार आहे। तर आता आपण हे सगळं 4 ते 5 शिट्टी येईपर्यंत ठेवणार आहेत। कुकरच्या शिट्ट्या होईपर्यंत आपण वाटणाची तयारी करून घेऊ। तर त्यासाठी मी 4 मीडियम साईजचे कांदे, 10-12 लसणाच्या पाकळ्या आणि आलं ह्या सगळ्यांची चांगली बारीक पेस्ट करून घेतली आहे। सोबतच आपल्याला 2 मीडियम साईजचे टोमॅटो घ्यायचेत आणि त्याची पण आपल्याला चांगली पेस्ट करून घ्यायची। 5 शिट्टीनंतर मी गॅस बंद केला होता। तर तुम्ही बघू शकता छोल्यांना एकदम सुरेख कसा डार्क कलर आलेला आहे। आपण जे बटाटा त्यामध्ये उकडायला ठेवलं होतं ते आता काढून घेऊ आणि जर तुम्ही छोले बघितले तर ते आपले एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत। छोले छान शिजून झालेले आहेत। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊ। त्यासाठी कढईमध्ये मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे आणि 2 तेजपत्ता, छोटी दालचिनी आणि त्यासोबतच जे कांद्याची पेस्ट बनवून घेतली होती ती त्यात टाकून आपल्याला चांगलं परतवून घ्यायचे। तर ते कांद्याला चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला त्याला परतवायचे आणि त्यानंतर आपण त्यामध्ये मसाले टाकून घेऊ। तर त्यासाठी मी 2 चमचे धने पावडर, 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, मीठ चवीनुसार, लक्षात ठेवा आपण ऑलरेडी मीठ चणे शिजताना टाकलेलं आहे, 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा कसुरी मेथी हे सगळं आपल्याला टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे। त्यानंतर आपण जे टोमॅटोची पेस्ट बनवली होती ते टाकून त्यात थोडंसं पाणी टाकून चांगलं मिक्स करून घ्यायचे। टोमॅटो चांगलं परतवून झालं की आपण यामध्ये चिंचेच्या कोळाचा वापर करणार आहेत। तर साधारणतः 4 चम्मच मी चिंचेचा कोळ वापरला असेल। हे सगळं आपल्याला चांगलं मिक्स करून मंद आचेवरती साधारणतः 5 मिनिट ठेवायचे। 5 मिनिटांनी जेव्हा आपण झाकण उघडून बघू तेव्हा आपला मसाला चांगलाच वाफलेला दिसेल। तर आता आपण ह्यामध्ये जे उकडलेले छोले होते ते टाकून चांगलं परतवून घेऊया। तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी अजून पण खूप घट्ट आहे, त्यामुळे मी साधारणतः ग्लासभर पाणी ह्यामध्ये ओतणार आहे। पाणी ओतून झाल्यावरती आपण ह्याला एकदा चांगलं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्यामध्ये अर्धा चमचा साखर घालणार आहेत। त्यानंतर जो बटाटा आपण उकडून घेतला होता त्याची साल आपण काढून घेऊ आणि त्याला चांगलं मॅश करून घेऊया। बटाटा उकडून मॅश करून आपण हे सगळं ग्रेव्हीमध्ये टाकणार आहेत, त्यामुळे ग्रेव्हीला आपल्या एक छान अशी कन्सिस्टन्सी येणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी बटाटा ह्यामध्ये टाकला आहे आणि त्याला चांगलं मॅश करून घेतलेलं आहे। बटाट्यासोबतच आपण काही छोले पण ह्यासोबत मॅश करणार आहेत, यामुळे ग्रेव्हीला खूप छान अशी चव येते। तर तुम्ही बघू शकता मी थोडेसेच छोले इथे मॅश केलेले आहेत। आता ह्यामध्ये मी साधारणतः 1 चमचाभर बटर टाकणार आहे आणि आपल्या ग्रेव्हीला 10 मिनिट उकळून देणार आहे। तुम्ही बघू शकता 10 मिनिटांनी आपली ग्रेव्ही खूपच मस्त दिसत आहे, कलरही छान आलेला आहे। मी सांगितलेल्या पद्धतीने एकदा ही छोलेची भाजी नक्की बनवून बघा आणि तुमच्या घरच्यांना ही भाजी आवडली का नाही ते मला कमेंटमध्ये कळवा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये लवकरच। धन्यवाद।